सामान्य डोईफोडे. आज आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सन्माननीय मुख्याध्यापक, गुरुजन, उपस्थित पालक वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज मी इथे उभी आहे ते केवळ भाषण करण्यासाठी नाही, तर ज्या मातीत भगतसिंगांनी बलिदान दिले, ज्या भूमीसाठी राजगुरू आणि सुखदेव हसत हसत फासावर गेले, त्या भारत मातेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी सर्वप्रथम आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आजचा दिवस म्हणजे केवळ ध्वजारोहणाचा दिवस नाही, तर आजचा दिवस म्हणजे त्यागाचा, शौर्याचा, देशभक्तीचा आणि अभिमानाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 ही तारीख आपल्या इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहिलेली तारीख आहे. शेकडो वर्षाच्या गुलामगिरीनंतर भारत स्वतंत्र झाला. पण मित्रांनो, या स्वातंत्र्याची किंमत काय होती? असंख्य स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान. कोणी तुरुंगात गेले, कोणी लाठ्या खाल्ल्या, कोणी गोळ्या झेलल्या आणि कोणी आपल्या मातृभूमीसाठी हसत हसत प्राण दिले. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक अशा असंख्य वीरांच्या त्यागामुळे आज आपण स्वतंत्र आहोत. म्हणूनच आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारलाच पाहिजे. ज्या देशासाठी त्यांनी आपले आयुष्य दिले, त्या देशासाठी आपण काय करणार? आपण विद्यार्थी आहोत. आपल्या हातात बंदूक नाही, पण पुस्तके आहेत. आपल्या हातात तलवार नाही, पण ज्ञानाचे शस्त्र आहेत. म्हणूनच ठरवूया, मन लावून अभ्यास करू, शिस्त पाळू, स्वच्छता राखू, पर्यावरणाचे रक्षण करू आणि भारताला जगातील सर्वात सुंदर, शक्तिशाली आणि विकसित देश बनवण्यासाठी योगदान देऊ. मित्रांनो, तिरंगा फक्त 3 रंगांचा ध्वज नाही, तर तो आपल्या देशाची शौर्याची, शांततेची, समृद्धीची ओळख आहे. केशरी रंग आपल्याला सांगतो धैर्याने पुढे चला. पांढरा रंग सांगतो सत्य आणि शांततेचा मार्ग कधीही सोडू नका. हिरवा रंग सांगतो देशाच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्न करा. आणि आपल्या तिरंग्यामध्ये असणारे अशोक चक्र सांगते थांबू नका, पुढे चालत राहा. म्हणूनच चला, आज या स्वातंत्र्य दिनाच्या पवित्र दिवशी आपण सर्वजण एक संकल्प करू. देश प्रथम, देशहित प्रथम आणि भारत मातेचा सन्मान सर्वात प्रथम. आपण एक असा देश घडवू जिथे प्रत्येक मुलाला शिक्षण मिळेल, जिथे प्रत्येक नागरिक सुरक्षित असेल, जिथे स्वच्छता आणि शिस्त असेल, जिथे प्रत्येक स्त्रियांचा सन्मान असेल आणि जिथे प्रत्येक भारतीय अभिमानाने म्हणेल, हा माझा भारत आहे, हा माझा तिरंगा आहे आणि भारतीय असणे हा माझा सर्वात मोठा अभिमान आहे. शेवटी एकच म्हणेल, तिरंगा आमचा अभिमानाचा, तिरंगा आमचा अभिमानाचा.